विना पैसे टाकून तुम्हाला तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करायचं असेल ना, तर या 3 गोष्टी मित्रांनो करा. यातली पहिली गोष्ट म्हणजे Googleला लिव्हरेज करा. Facebook किंवा मेटा जे आहे ना, त्याच्यामध्ये पैसे लागतात ॲडव्हर्टाइजमेंट रन करायला. परंतु Googleला हे कमी ह्याच्यामध्ये होऊ शकतं. तुमचं Google बिझनेस प्रोफाईल बनलं आहे का? त्याच्यावरती काही रिव्ह्यूज येत आहेत का? ते तुम्ही इव्हन Googleचं तुमचं जर का जे स्टेशन आहे, तुमचं काही दुकान असेल, तर ते Googleच्या ह्याच्यामध्ये लिस्टिंग होत आहे का? लोकांना त्यातनं रिव्ह्यू येऊन लोकांना बेसिकली कळतं का तुमचं काय लोकेशन आहे? कारण हल्ली लोकं Google प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात. त्यामुळे तो पहिल्या महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर रिव्ह्यूज. आपण रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तरी आपण बघतो ना, की 4 रेटिंग आहे का 5 रेटिंग आहे. टॅक्सीवाल्याचं रेटिंग बघतो. अशाच पद्धतीने तुमच्या प्रत्येक बिझनेसवर रेटिंग मिळतंय का? त्यामुळे प्रत्येक ग्राहक जो काही येतोय तुमच्याकडे तो रेटिंग देतोय का पॉझिटिव्हली? तो तुमच्याबद्दल बोलतोय का? किंवा तो तुमच्याबद्दल आणखीन काही लोकांना सांगतोय का? किंवा तो सोशल मीडियावर बोलतोय का? अशा प्रकारे तुम्ही बिनधास्त कस्टमरला प्रवृत्त करा आणि तुम्ही त्याच्यातनं रेटिंग घ्या. मला जे डिलिव्हरी बॉयज किंवा टॅक्सी ड्रायव्हर येतात आणि सांगतात, "सर 5 रेटिंग दे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. कारण ते निर्लज्जपणे म्हणजे लिटरली निर्लज्जपणे सांगतात, की आपल्याला रेटिंग द्या आणि त्यांना ते रेटिंगचा अत्यंत उपयोग असतो. हा निर्लज्जपणा बिझनेसमध्ये अत्यंत गरजेचा असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बिझनेसचा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे तुम्ही. तुम्ही तुमचा WhatsApp स्टेटस, तुमचं Facebook स्टोरीज, तुमचा Insta जिथे काय असाल तिथे, तुमचे फॅमिली ग्रुप्स, इथे तुम्ही परत तो निर्लज्जपणा आणा आणि बिनधास्त मार्केटिंग करा. आपल्या प्रॉडक्टचं आपण जर का बोललो नाही, तर दुसरी जनता कोणी बोलणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून तुमच्या प्रॉडक्टचं कसं मार्केटिंग करताय, किती बोलताय, लोकांना भेटताय तेव्हा त्यांना सांगताय का? किंवा तुम्ही लग्नाला जाता, समारंभाला जाता, मित्रांच्या गेट टुगेदरला जाता, इथे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल बोलताय का? आणि अभिमानाने सांगताय का? ह्याच्यातनं तुमचं मार्केटिंग फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकतं. या 3 गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला विदाऊट पैसा खर्च करून सुद्धा तुमचं मार्केटिंग बिझनेस होईल.